कोल्हापूर जिल्ह्यातील 12 तालुक्यांसह तळकोकण ते निपाणी सीमापर्यंतच्या सामान्य जनतेसाठी हक्काचं वैद्यकीय उपचार केंद्र असलेल्या जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या नव्या गोदावरी इमारती समोरील एकमेव प्रवेशद्वारावर सध्या वादावादी आणि वाहतूक कोंडी यासारख्या समस्यांना नागरिक आणि रुग्णांना सामोरं जावं लागत आहे। नेमक्या माहितीच्या अभावामुळे आणि नव्यानं लागू करण्यात आलेल्या वाहतूक नियंत्रणामुळे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांचा मनस्ताप वाढत आहे। CPR रुग्णालयातील सध्या सुरक्षा रक्षक आणि रुग्णांचे नातेवाईक यांच्यात वारंवार वाद निर्माण होत असून कोणतंही वाहन आत सोडलं जात नाही। रिक्षातून उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांनाही अडवलं जात असल्यानं गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे। रुग्णांचे केस पेपर किंवा संबंधित कागदपत्रे दाखवूनही नातेवाईकांना प्रवेश नाकारला जात आहे। अनेक वेळा नाहक वादावादी आणि मानसिक त्रास सहन करावा लागत आहे। याशिवाय सर्किट बेंच सुरू झाल्यानंतर लागू करण्यात आलेल्या नो पार्किंग झोनमुळे रुग्णालयासमोरील सर्व रस्त्यांवर वाहने थांबण्यास मनाई करण्यात आली आहे। त्यातही दुचाकी थांबवल्यास तत्काळ जप्त करून 800 ते 1000 रुपये दंड आकारण्याची कारवाई सुरू आहे। उपचारासाठी आलेल्या रुग्णांनाही या कारवाईला सामोरं जावं लागत असल्यानं संताप आणि असंतोष वाढत आहे। या परिस्थितीत पोलीस प्रशासन, जिल्हा शासकीय रुग्णालयाचे वरिष्ठ अधिकारी आणि सुरक्षा रक्षकांनी समन्वय साधून योग्य तो मार्ग शोधणं गरजेचं आहे। यापूर्वी प्रसूतिगृह आणि रक्तपेढीच्या भागातून वाहतुकीस मार्ग दिला जात होता। या मार्गावर पादचारी आणि दुचाकी वाहनांसाठी नियंत्रित प्रवेश दिल्यास समस्या बऱ्यापैकी सुटू शकते। प्रशासनानं ठाम भूमिका घेऊन यावर ठोस उपाययोजना करणं गरजेचं असल्याचं नातेवाईक आणि नागरिकांचं म्हणणं आहे। रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या जनतेला दिलासा मिळवून देण्यासाठी लवकरच बैठक घेऊन समन्वित मार्ग शोधावा अशी सर्व स्तरातून मागणी होत आहे।